कसे आहे? 20ला 3. 20ला 3 4 देते. 4 देणार, एक लावून देतात तिथे दे. कांदे 100ला 4 किलो, 50ला 2 किलो. 25 रुपये किलो. काय कमी नाही, मुंबईसारखेच रेट लावलेले आहेत सगळ्यांनी. पावसामध्ये असे चवळीची जाळे येतात. चवळीची केळी ही आपण ह्याला नाही वापरत पूजेला, पण ती असंच काय कार्य असते त्याला. चला मंडळींनी, आता आपण चाललो आहे कणकवलीला. आज कणकवलीला मंगळवार आहे, आज कणकवलीचा बाजार असतो. आज येऊन आपल्याला 2 दिवस झाले आहेत. तर जाऊन जरा कणकवलीत बाजार करूया, कारण घरात काय सामान भरलेलं नसतं. ते आताच आम्ही भरतो गावी आल्यावर. थोडंफार मुंबईवरून घेऊन येतो, पण इकडे भरतो. असं बाजार असेल तेव्हा जातो आणि इकडे थोडंफार सामान भरतो. पण 8 दिवस 10 दिवस राहिले तरी थोडंफार भरावं लागते. आता आम्ही गाडी तर घेऊन जात नाही, ती बघा गाडी ती घेऊन नाही जात आहे आम्ही आमची. पण आम्ही याने जातो आहे, लालपरीने जातो आहे. लालपरीचा प्रवास पण आम्हाला आवडतो. 6 सीटर वगैरे असतात, पण ते बघूया, त्यांचं भाडं जास्त असतं. आता कुठली गाडी भेटेल ती पकडायची. असं बाहेर बसलो तर भरपूर एसट्या जाताना दिसतात, पण तिथे जाऊन बसलो तिठ्यावर तर नाही भेटत. बघूया, आता जातो आहे आम्ही तिट्यावर. आमच्या घरापासून 5 मिनिटावर आहे तिटा, आडवली तिटा. ते जाऊन बसतो आम्ही. लालपरी आली की त्याच्यात बसणार आणि जाणार. मंगळवार आहे, जरा गावचा बाजार फिरायला जरा मजा येते. ऊन तर भरपूर तापलं आहे बघा, मी छत्री घेऊन चालते आहे. एवढं ऊन तापलं आहे. आत्ता वाजले 8 आणि 8चं एवढं ऊन कडक आहे, बापरे. पावसाचं तर नामोनिशाण नाही आहे. ते आमचे भीमा राहतात, ते त्यांचं इथे हे आहे दुकान. मारवाडी येते, मारवाडी. हे बघा, आपल्या गावी मारवाडी पण आले. मारवाडी शेजारी आमच्या, मुंबईला पण मारवाडी शेजारी, गावी पण आमच्या मारवाडी शेजारी. हे मांगर सूर्यांचा, हे पण इथे आता नवीन बांधले आहेत घरं. आता हळूहळू इकडे घरं बांधत आहेत लोक. पहिलं आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं, इकडे पूर्ण मोकळं होतं. आता हळूहळू लोक इथे पण घरं बांधत आहेत जमिनी विकत घेऊन. हा बघा किती मस्त वाटतो रस्ता, लांब लचक, शांत वातावरण. ही बघा, ही अशी पावसामध्ये अशी चवळीची जाळे येतात. झाडं केळी चवळीची केळी ही आपण ह्याला नाही वापरत पूजेला, पण ती असंच काय कार्य असते त्याला पानात हे वाढतात. मग मुंबईला आपल्याला हीच मिळतात, केळीची नाही मिळत. ही अशी कसली झाडं आली आहेत. हे मला वाटतं सुरण आहे, सुरण. हे आपणच रुजून आले बघा, सुरणच आहे हे. रानात असं आपणच रुजून आले. ही पानं वंशाला लागतात. पण आपल्याला इथे एवढं म्हणजे चांगलं आहे की सगळं गावी आपल्याला फुकटमध्ये मिळतं, निसर्ग देतो आपल्याला. आणि हेच आपल्याला मुंबईला 20-25 रुपये देऊन घ्यावं लागतं. हेच गावात आणि मुंबईत फरक आहे. गावी माणूस बिना पैशाचा पण जगू शकतो. असं रानात काय ना काय भेटलं तरी. पण मुंबईला माणूस जगू शकत नाही, त्याच्या हातात पैसा नाही तर. म्हणून म्हणतात गाव हे पाहिजेलच. गावासारखं निसर्ग, गावासारखं आपलं जे आपल्या शरीराला पाहिजे ते मिळतं, हवामान सगळंच. ते मुंबईला आपल्याला डॉक्टरांकडून सगळं घ्यावं लागतं. इथे सगळं नैसर्गिक, गावी सगळं कृत्रिम. डॉक्टरांच्या जीवावर जगतो आपण, पण गावी आपण
सगळं निसर्गाने दिलेलं त्याचा उपभोग घेऊन जगतो. इथे डॉक्टरची एवढी गरज लागत नाही. मी स्वतः मुंबईला असली तर गोळ्या खात असते. गावी आल्यावर मला लक्षात पण नाही राहत की गोळी खायची आहे, पण मुंबईला गेल्यावर ते बाहेर पडतं. त्याच्यामुळे आठवण झाली की खाते. पण इकडे त्याचं काही होत नाही, काही नाही दुखत, ते ना असलं काहीच नसतं. मी बघ असे झाडं, ते बांबू लावले तिकडे आतमध्ये, बांबूची झाडं आहेत. संध्याकाळचं जरा एक असं चालतो, वॉक करतो, बरं वाटतं जरा संध्याकाळचं. सकाळचं नाही जमत. सकाळी 7 वाजल्यापासून ऊन असतं. संध्याकाळचं जरा 7 नंतर असं ऊन नसतं, असं मळबट असते पण ऊन नसतं, म्हणजे चालायला काय वाटत नाही. चला मी आता तिट्यावर आली आहे. आता आपण पुढे कणकवलीच्या बाजारात गेल्यावर काही शूटिंग करूया. चला. आला नको. नमस्कार मित्रांनो, आज पाहू शकता मी कणकवली डेपो, आपला ST डेपो आहे. तुम्हाला आता आज आठवड्याचा बाजार कणकवली, भरपूर गर्दी असणार. अजून झाली नाही. आता 9 वाजता आम्ही बसलो गाडीत आणि आता 9:30 झाले. 9:30ला मी आलो आहे, बाजार करणार आहे. ऊन भरपूर आहे. उन्हामुळे माणसं जास्त बाहेर पडत नाहीत. बघूया आता बाजार किती भरला आहे तो. थोडा किरकोळ बाजार आमचा करायचा आहे. आम्ही मुंबईवरून आलो ते सगळं आणलेलं नाही आम्ही. तर आता बोललो का मुंबई गावी गेल्यावरच आपण बघूया. इथे नारळ विचार कसे 40 रुपये 25 रुपये 25 झालं. आपण त्याच्याकडे जाऊया का. हा कणकवली डेपो. हां, तर त्यापूर्वी थोडा खाऊन घेऊया काहीतरी. आपलं फेमस, आपला काय म्हणतो आपण, फेमस हॉटेल मेंदूवडा. इथे एक हॉटेल आहे, मेंदूवडा छान मिळतो इथे. त्या कणकवली झाल्यावर आम्ही तिथे मेंदूवडा पहिला खाऊनच घेतो तिथे. नाश्ता पाणी करून नंतर आम्ही बाजारात जाणार. तुम्ही आता ते हॉटेल बघा. मेंदूवडा कुरकुरीत मिळतो एकदम, आणि चटणी पण मस्त असते त्याची. अजून बाजार भरायला वेळ आहे. लांब लांबची लोक येतात STने. आम्ही लवकर आलो आज. आठवड्याचा बाजार असतो तर माणसं काय करतात, एकदमच सामान आपल्या आठवड्याचा घेऊन जातात. मंगळवारचा बाजार असतो. तसं प्रत्येक गावामध्ये बाजार असतो, पण बहुतेक जणांना मिळत नाही ना तो बाजार असं लगेच. इकडे कणकवली कसा शहर भेटतो, सारखा शहरासारखं झालं आहे, त्याच्यामुळे बाजार मोठा भरतो इकडे. हे एक शिरवी स्वीट मार्ट आहे. इथे तुम्हाला स्वीट मार्ट म्हणून सगळं मिळेल. समोसा चांगला मिळतो इथे. आज आम्ही समोसा नाही, आम्ही आज मेंदूवडा खायचा आहे. कणकवली आता सध्या लॉज बीज झालेले आहेत. लॉज पण मिळू शकतात इकडे. बघा, शुभम लॉज आहे, अजून भरपूर लॉज आहेत अशा. हां, आणि आपल्या गावचा अनुभव घ्यायचा. मस्त वाटतं. साधा हॉटेल आहे, पण मेंदूवडा तिथे मसाला डोसा वगैरे आहे ना, सर्व म्हणजे इथे संध्याकाळचं तुम्हाला आलात तर तुम्हाला चायनीजच भेटणार, बाकी दुसरं काय नाही भेटणार. आम्ही आलो की या हॉटेलला भेट देतो. मेंदूवडा एक प्लेट मेंदूवडा. तुला काय पाहिजे? एक मेंदूवडा आणि एक मिसळ पाव. चला, आज मेनू जरा चेंज झालाय. एक मिसळ पाव
मी मात्र मेंदूवडा. मिसळ पाव आलेली आहे बघा. मेंदूवड्याला वेळ लागतो जरा. चांगला गरम कुरकुरीत करतो तो. तर लिंबू पिला जाईल. तुम्ही नाही ना तुमची चव बघा. कांदा घ्या. हे रस्सा लगेच कापल्याबरोबर समजतो की कुरकुर. एक नंबर सांबार. हे काय आहे हे? हे काय आहे? ही गोळीची भाजी. कसली? गोळी गोळी. गावठी. होय. मे महिन्यात असते. हा? मे महिन्यात नाही. आता पाऊस पडला की पावसातच येत असते. हे गावठी भाज्या पावसामध्ये लावतात. ही कशी घे? 30 रुपये. कशी? कुरडू आहे. कुरुड. कुरुड. ही गोळ आहे. गोळीची. हे? ही सुरणाची. शेवगा आणि या कुड्याच्या शेंगा आहे. डायबिटीससाठी एक नंबर. हे कुठल्या शेंगा? पुढ्याच्या ते आपण काय अरे कडू होते भाजी. 30 ला एक. पिशवी नाही पिशवी यायला आणि बेकून जात. जपून जातात मग. तुम्हालाही दंड आणि आम्हालाही दंड. येणाऱ्याला पण दंड आहे, देणाऱ्याला पण दंड. हा पर्यंत मुंबईला घेऊन येतात. मुंबईत अजून चालू आहे. मुंबईत आहे का? पण मग. ते बंद होणार नाही. टायकूळ ना. काय का? येते वरती बाजार भरायला अजून टाइम आहे. आम्ही आता जातो पुढे. नारळ वगैरे बघतो जरा. येतो पुढे. मोठे कसे आहे? 20ला 3. 20ला 3. 4 देतो. 4 देणार. एक लावून देतो तो. तिथेच घेऊया. तुझ्यावर आहे. यार घे मोठी भवानी करा. आणि ते कसे आहेत? ते 20ला 4 आहे. हे दे हो. ते बारीक आहे. हे घे जरा. ते बारीक आहे. हे दे ना 5 करून. ते नाही 5 आहे. बाजार भरपूर आहे. कांदे बटाट्याचे भाव काढतो आधी पहिले. नंतर नारळाचे. नंतर बारीक सारीक सामान. कसे कांदे? कांदे 100ला 4 किलो 50ला 2 किलो. 25 रुपयाचे. या भाजीला कोथिंबीर या भेंडी कोथिंबीर पालेभाजी कोथिंबीर दादा भाजीला काय कमी नाही. मुंबईसारखेच रेट लावलेले असतात सगळ्यांनी. 30 रुपये किलो भाडे 30 झाडं घ्यायची का? ते बटर फुल आहे ते नंतर इकडे साईडला लावायचं ते पुढे. हा आपल्याला पाव किलो बस झालं. आता काय परत रविवारी जावं आचऱ्या बाजारामध्ये. अजून आहे पुढे काय. कारल्याची भाजी. कारल्याची भाजी. बटाटी कशी? गवार. शिमला मिरची. कारली लावली मिरची 20ला 3च.
वांगी, कच्चे टॅमॅटो नको. विचार आहे बारीक बरे हे बारीक बरे आहेत ना. विचारा कसे 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. ते वर घ्यावं लागते. वर घेऊया. मागे बघा मागे आली आली दुसरी भाजी घेते. वर ठेवायला पाहिजे नाही तर त्यांचं हे व्हायचं. इथे विचारा कांदे झाला. आता बाजार संपला. कांदे 100ला 5 किलो. 20 रुपये किलो. हे बरे आहे. बरे आहे. कोंबडा बघून येऊया पुढे. इथे नाही तर त्या गल्लीत आहे ना का इकडे कुठे बघून येऊया. पण तो घेतला तर वस्तू घ्यायला नाही मिळणार. मग मला वाटतं कोणतरी भाजी घेऊन उभं राहूया. मग कोंबडा घेऊन या तुम्ही. बघू इकडे असतात कोंबडे पण मच्छी मार्केटच्या इकडे. इकडे मच्छी मार्केट आहे कणकवलीचा. ते कधीतरी आपलं वांगी आहेत ना मागे झाडाला आली ती काढूया आणि जवला घालून मस्तपैकी बटाटा घालून करूया आहे ना. हे मच्छी मार्केट सुरू झालं पण आम्ही मच्छी नाही घेणार आहे आणि आम्ही फक्त बुधवार आणि रविवारचीच मच्छी खातो. ती कोणाकडनं भांडी घेतलेली काय मला लक्षात नाही ते कोण होतं बाई ती. म्हणजे तिला मी आता पहिली होती पण तिला ती हीच होती वाटतं ना. ते मडकं नेलं आणि हीच होती वाटतं. हो हीच होती. काय हो मागे मडका दिलास तर मडका गळता आणि सोरपूल पण गळता. तुमच्याकडूनच नेला खालून पाजरता. गरम नाही केला तर आमका तुम्ही सांगलं आमका माहिती. पाणी गरम करायचं असता आणि सोरपूल गळता त्याला काय करायचं. पाणी गरम करायचं उकळून टाकायचं नंतर गडगड मिठानं बुडायचं आधी. मग घट होता. तर आमका काय माहीत नाही. आता आमचे शेजारी आहेत ते सांगतात ह्या गळता म्हणून आम्ही त्यांना देऊन टाकलो. पाणी उकळून टाकूया ते म्हणतात भाजू काय. आता आम्ही भाजूचं काय सोड. गरम करायचं पाणी. आता सोरकुलात पाणी गरम करायचं. कोंबडीवाले बसतात. कोंबडीवाले इकडे नाही मला वाटतं. नाही तर इथे बसायचे पहिले. आता कुठे दिसत नाही. आता पाणी गरम करून बघूया. कुठेच घेऊया. गरम जाम होतोय हो बापरे. ऊन बघा कसलं रखरखतं आहे. छत्री आम्ही फक्त शोसाठी आणली. ते माणसांमध्ये अडकते. गर्दी किती आहे त्याच्यामुळे छत्री पण उघडू शकत नाही आम्ही. पण एवढं रखरखतं आहे बापरे. माणसाचा कलर बदलून जाईल. तर बघूया इकडे आपण. आता शेवट केला. आता इथून आम्ही घेत जाणार. पहिलं बघत आलो भाव करत आलो. आता घेत जाणार. मुंबईची माणसं भाव केल्याशिवाय कुठली गोष्ट घेणारच नाही आणि मी तर भाव केल्याशिवाय घेत नाही. ते ह्याच्याकडेच जरा बरे होते. कांदे 100ला 5 किलो 20 रुपये किलो. बारीक आहे कसे कांदे हे तर आणि महाग असतं. ते त्या गल्लीत बसतात ना ते कुठली गल्ली दिसली नाही. पुढे आहे का तिथे विचारलेलं ना. हां जमतील मोडायला कसे हो. 100ला 5 किलो. जरा मम्मी बघते. घे. किती वेळ लागेल बा? 100ला 5. 100ला 5. ह्याच्यात टाकू द्या. खिशात टाकू इथे किसर. आणि बटाटी कशी आहे हो. बटाटे 50ला 300.